नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण इथे बनवणार आहोत टम्म फुगलेली अशी चपाती बनवणार आहोत। तर इथे ना पीठ भिजत ठेवायची गरज ना घडी करायची गरज, तरीसुद्धा व्यवस्थित अशी टम्म फुगलेली चपाती इथे आपण आज करणार आहोत। त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकून थोडं थोडं पाणी करत हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहे। इथे तुम्ही पीठ जो आहे तो कोणत्याही क्वालिटीचा घ्या, पण आपली जी पीठ मळण्याची जी प्रोसेस आहे ती योग्य पद्धतीने केली तर चपाती ही तुमची 100% फुलणारच। तर इथे मी थोडं थोडं पाणी करत पीठ मळून घेत आहे। अगदी हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर इथे मी पीठ मळताना तेल घेतलेलं नव्हतं, तर इथे मी पीठ मळून झाल्यानंतर तेल टाकून मळून घेणार आहे पीठ। अशा पद्धतीने आपलं पीठ हे व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। तर इथे आपल्याला पीठ हे जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही, आपण लगेचच इथे चपाती लाटायला घेऊयात। तर इथे मी या पिठाचे गोळे करून घेणार आहेत। तुम्हाला ज्या साईजची चपाती हवी आहे त्या साईजचे तुम्ही गोळे बनवू शकता। इथे मी मीडियम साईजचे गोळे बनवत आहे। तर अशा पद्धतीने आपले हे गोळे तयार झालेले आहेत। तर आपण लगेचच चपाती लाटायला घेऊया। तर इथे मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे, त्यानंतर या गोळ्याला मी कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे आणि चपाती जी आहे अशी छोटी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी तेल लावून घेणार आहे, त्यानंतर वरून थोडंसं कोरडं पीठ टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे बघा, आता मी कशी ही चपाती छोटी चपाती आहे कशा कडा एकत्र करून व्यवस्थित अशा बंद करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने सर्व कढया एकत्र करून अशा बंद करून घ्यायच्या आहे, जेणेकरून कुठूनही हवा निघता कामा नये। तर अशा पद्धतीने मी हा गोळा बंद करून घेतलेला आहे सर्व कडांना एकत्र करून। तर इथे बघा, मी आता चपाती लाटायची पद्धत बघा कशी लाटते। तर इथे बघा आपली चपाती कशी गोल गोल फिरत आहे। अशा पद्धतीने जर चपाती का तुमची फिरली तर चपातीच्या ज्या कडा आहेत त्या सर्व बाजूने एकसारख्या अशा लाटल्या जातात, कुठेही जाड किंवा कुठेही पातळ अशी राहत नाही, सर्व कड्या एकसारख्या लाटल्या जातात। तर अशा पद्धतीने आपली चपाती रेडी झालेली आहे आणि आता ही चपाती तव्यावर आपण भाजून घेणार आहोत। तर चपातीचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत चपाती ही पलटी करून नाही घ्यायची। अशा पद्धतीने कलर चेंज झाला की लगेच चपाती पलटी करून घ्यायची आहे। आणि चपाती जी आहे ती तव्यावर जास्त वेळ देखील राहता कामा नये, कारण जास्त वेळ जर का राहिली तव्यावर तर कडक किंवा चिवट होण्याची शक्यता जास्त असते। आणि गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट ठेवायची आहे, स्लो ठेवायची नाही। तर अशा पद्धतीने मी तेल लावून घेतलेलं आहे एका बाजूला आणि इथे बघा आपली चपाती कशी टम्म फुगलेली आहे, सर्व काठोकाठ फुगलेली आहे। तर इथे मी तुम्हाला दुसरी चपातीसुद्धा लाटून दाखवणार आहे। तर अशाच पद्धतीने आपण दुसरी चपातीसुद्धा लाटून घेणार आहोत। फक्त हा गोळा रेडी करताना सर्व कडा या व्यवस्थित अशा सर्व कडा ज्या आहेत चपातीच्या या व्यवस्थित अशा बंद झाल्या पाहिजेत, तेव्हाच तुमची चपाती 100% फुलणार। कारण जर कुठून हवा जात असेल तर चपाती ही व्यवस्थित अशी फुलत नाही।
आणि अशा पद्धतीने केल्यामुळे चपातीचा आकार देखील हा गोलच राहतो. अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गोलच राहतो. कुठेही आपल्याला त्रिकोणी चौकोनी असा आकार दिसणार नाही या चपातीला. तर इथे बघा अशा पद्धतीने आपली दुसरी चपाती देखील लाटून झालेली आहे. तव्यावर भाजून घेऊया तिला आपण. तर इथे आपली चपाती आता रेडी होत आहे. तर इथे मी तेल लावून घेतलेलं आहे. अगदी मऊसूत राहतात चपात्या. तर बघा इथे ही चपातीसुद्धा आपली कशी फुललेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही कितीही चपात्या बनवा, तुमची प्रत्येक चपाती ही 100% फुलणारच. जर का अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळण्याची प्रोसेस किंवा लाटण्याची प्रोसेस जर का केली तर तुमची चपाती ही तव्यावर 100% फुलणारच. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा चपाती ट्राय करा. बाय बाय.